समूह वर्तनाचा पाया या टॉपिकमध्ये आपण आत्तापर्यंत समूह म्हणजे काय, समूहाची व्याख्या बघितलेली आहे. त्याचबरोबरीने समूहाचं वर्गीकरण जे आहे ते आपण बघितलेलं आहे. त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे समूह विकासाच्या अवस्था, म्हणजे समूहाचा विकास कसा होतो, समूह कसा निर्माण होतो, तर त्याच्या अवस्था ज्या आहेत त्या अवस्था बघितल्यात. 5 अवस्था किंवा त्यालाच पंचघटक प्रारूप किंवा पंचटप्पे प्रारूप असं म्हणलेलं आहे आपण, तर ते आपण इथं बघितलेलं आहे. त्याचबरोबरीनं अस्थायी कार्यगट प्रारूप जे आहे, पर्यायी प्रारूप, ते देखील आपण बघितलेलं आहे. आजच्या तासाला आपण समूहाची गुणवैशिष्ट्ये कुठली असतात ते आपण इथं बघायचं आहे. तर समूहाची गुणवैशिष्ट्ये 4 आहेत. एक म्हणजे समूहाची भूमिका, मानके किंवा मानदंड, संसक्ती आणि विविधता. तर ही 4 वैशिष्ट्ये समूहाची आहेत. तर ही आपण वैशिष्ट्ये इथं बघायची आहेत. त्यातलं पहिलं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे भूमिका. आता भूमिका हे वैशिष्ट्य बघण्या अगोदर आपण समूहाच्या गुणवैशिष्ट्यासंदर्भात थोडी माहिती बघू की कार्यसमूह म्हणजे असंघटित गर्दी नव्हे. म्हणजे एखादा कार्यसमूह जो असतो ती काय फक्त लोकांची गर्दी म्हणजे समूह होत नाही. त्यांना काही गुणवैशिष्ट्ये असतात जी सदस्यांच्या वर्तनाला आकार देतात. ही गुणवैशिष्ट्ये काय असतात, ती समूहातील सदस्यांच्या वर्तनाला आकार देण्याचं काम करत असतात. आणि व्यक्तिवर्तन जे समूहात घडते ते स्पष्ट करण्यासाठी आणि त्याचं पूर्वकथन करण्यासाठी मदत करतात. ह्या गुणवैशिष्ट्यांच्या आधारे आपण त्या समूहातील व्यक्तिवर्तनाचं पूर्वकथन करू शकतो, ते व्यक्तिवर्तन स्पष्ट करू शकतो. आणि त्यामुळं ही समूहाची गुणवैशिष्ट्ये नेमकी काय आहेत हे बघणं गरजेचं आहे. त्यातलं पहिलं जे गुणवैशिष्ट्य आहे ते म्हणजे भूमिका. त्याला आपण इंग्लिशमध्ये रोल्स असं म्हणतो. रोल्स म्हणजेच समूहातील जे लोक असतात, ते सदस्य असतात, तर त्यांना कोणकोणत्या भूमिका पार पाडाव्या लागतात, कोणकोणते रोल्स करावे लागतात ते आपल्याला इथं बघायचं आहे. आता भूमिका म्हणजे काय ते पहिल्यांदा बघू आपण की एखाद्याला समूहामध्ये अपेक्षित वर्तनशैलींचा संच दिला जातो ज्याद्वारे त्याचे स्थान निश्चित होते, त्याला भूमिका म्हटलं जातं. म्हणजे एखाद्या समूहामध्ये एखाद्या व्यक्तीला विशिष्ट वर्तन करण्यासाठी सांगितलं जातं किंवा विशिष्ट कार्य दिलं जातं, तर ते जे वर्तन करणं आहे त्यालाच काय म्हटलं जातं, त्याची भूमिका असं म्हटलं जातं. आणि ह्या वर्तनामुळं त्याला समूहामध्ये एक विशिष्ट प्रकारचं स्थान निर्माण होतं. म्हणजे समूहाचा जो नेतृत्व करणारा जो नेता आहे त्या नेत्याला विशिष्ट कामं दिली जातात आणि त्यामुळं त्या विशिष्ट कामामुळं त्याचं जो नेता हे जे स्थान आहे ते स्थान निश्चित होतं. त्याचबरोबरीनं काही जणांना आर्थिक जबाबदारी दिली जाते किंवा आर्थिक गोष्टी बघण्याचं काम दिलं जातं. आलं लक्षात. आणि मग त्या गोष्टींमुळं तो त्या संघटनेचा सचिव काय बनतो, सचिव किंवा सेक्रेटरी बनतो, ज्यामुळं त्याच्याकडं सगळ्या कागदोपत्री व्यवहार असेल किंवा ज्या आर्थिक बाबी असतील तर त्या त्याच्याकडं येतात. आलं लक्षात. तर अशा प्रकारे काय होतं की समूहामध्ये प्रत्येक व्यक्तीला विशिष्ट असं काम करण्यासाठी दिलं जातं आणि त्या कामामुळं त्या समूहातील त्याचं जे स्थान आहे ते स्थान निश्चित केलं जातं आणि त्यालाच काय म्हटलं जातं, त्याची भूमिका असं म्हटलं जातं. व्यक्ती समूहामध्ये आणि समूहाबाहेर अनेक भूमिका करत असते. मग आता व्यक्ती जी आहे ती व्यक्ती समूहामध्ये पण भूमिका विशिष्ट करत असते, त्याचबरोबरीनं समूहाच्या बाहेर देखील अनेक भूमिका ती करत असते. भूमिकेद्वारे व्यक्तीची समूहातील कार्यपद्धती निश्चित होते आणि मग त्याच्या भूमिकेमुळे काय होतं की व्यक्तीची समूहामधील जी कार्यपद्धती आहे की तो समूहामध्ये असताना कुठलं कार्य करणार आहे, काय काम करणार आहे हे निश्चित केलं जातं. त्यामुळे ह्यातलं जे महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ह्या भूमिकेच्या संदर्भातले ते आपल्याला इथं आता बघणं गरजेचं आहे. एक म्हणजे भूमिका संवेदन, रोल परसेप्शन. आता भूमिका संवेदन कशाला म्हणायचं, तर दिलेल्या परिस्थितीमध्ये आपण कोणती कृती करणार याची दृष्टी म्हणजे भूमिका संवेदन होय. म्हणजे विशिष्ट परिस्थितीमध्ये, दिलेल्या परिस्थितीमध्ये समूहामध्ये असताना आपण कोणतं काम करणार आहोत, आपण कोणती कृती करणार आहोत याचं आपल्याला असलेलं भान किंवा याच्या आपल्याला असलेली दृष्टी म्हणजेच भूमिकेचं आपल्या संवेदन होय. आणि मग हे जे संवेदन आहे हे संवेदन आपल्या आजूबाजूच्या उद्दीपकातून आपल्याला होत असतं. म्हणजे आपण कुठलं काम केलं पाहिजे, कुठलं वर्तन केलं पाहिजे हे आपल्याला आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीमधून, आजूबाजूच्या उद्दीपकांमधून होत असतं. म्हणजे उदाहरण मित्रांच्याकडून होत असतं, पुस्तकांमधून होत असतं, टी व्ही, चित्रपट इत्यादी गोष्टींमधून आपण काय नेमकं केलं पाहिजे, आपण कुठलं वर्तन केलं पाहिजे तर ते आपलं निश्चित होत असतं किंवा त्याची जाणीव आपल्याला होत असते. ह्यालाच म्हणलेलं भूमिका संवेदन. म्हणजे तुम्ही कोणती भूमिका करणार आहात याची तुम्हाला असलेली जाणीव म्हणजेच भूमिका संवेदन. आणि हे भूमिकेचं संवेदन हे आपल्याला आजूबाजूच्या परिस्थितीमधून अनेक गोष्टींमधून आपल्याला होत असतं. त्यानंतर दुसरं जे आहे ह्या भूमिकेच्या संदर्भातलं दुसरं जे वैशिष्ट्य एक आहे ते म्हणजे अपेक्षित भूमिका.
अपेक्षित भूमिका. तर अपेक्षित भूमिका कशाला म्हणायचं, तर दिलेल्या परिस्थितीत तुम्ही अशी कृती कराल असा इतरांचा विश्वास म्हणजे अपेक्षित भूमिका होय. व्याख्या लक्षात घ्या. अपेक्षित भूमिका म्हणजे काय, विशिष्ट अशा दिलेल्या परिस्थितीमध्ये तुम्ही विशिष्ट अशी कृती कराल असं इतरांना वाटणं किंवा असं इतरांचा असणारा जो विश्वास आहे यालाच काय म्हटलं जातं, अपेक्षित भूमिका असं म्हटलं जातं. म्हणजे आपण उदाहरणार्थ तिथं बघितल्यानंतर लक्षात येईल की सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची भूमिका शिस्तबद्ध आणि प्रतिष्ठित मानली जाते. आलं लक्षात. म्हणजेच काय की जो सर्वोच्च न्यायालयाचा जो मुख्य न्यायाधीश आहे त्याची न्यायाधीशाची भूमिका ही शिस्तबद्ध असली पाहिजे, प्रतिष्ठित असली पाहिजे, त्यानं तसं वागलं पाहिजे, तसं त्यानं वर्तन केलं पाहिजे, ही अपेक्षा इतर लोकांची असते. या उलट फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकाची भूमिका आक्रमक, विविधांगी, प्रेरित करणारी असावी असं मानलं जातं. आणि मग या उलट एखादा फुटबॉलचा प्रशिक्षक असेल, फुटबॉल टीमचा प्रशिक्षक असेल, जो ट्रेनर असेल, तर त्याची जी भूमिका आहे ती भूमिका आक्रमक असली पाहिजे, वेगवेगळे विविधांगी असली पाहिजे आणि आपल्या खेळाडूंना प्रेरणा देणारी, प्रेरित करणारी असली पाहिजे असं मानलं जातं. म्हणजेच प्रत्येक व्यक्तीकडून ह्या वेगवेगळ्या अपेक्षा ह्या इतर लोकांच्या असतात. आलं लक्षात. त्यालाच काय म्हणलं जातं, अपेक्षित भूमिका. म्हणजे आपल्या पालकांच्या आपल्याकडून भूमिका म्हणजे काय आपण करावं ह्याची अपेक्षा वेगळी असते, तर त्यांना आपल्या पालकांच्या अपेक्षित भूमिका असं आपण म्हणू शकतो. म्हणजे अपेक्षित भूमिका आपल्या संदर्भात पालकांची वेगळी असते, मित्रांची वेगळी असते, कामाच्या ठिकाणी आपला जो मालक आहे किंवा जो बॉस आहे त्याची वेगळी असते, समजते. सामाजिक ठिकाणी समाजातील इतर जे लोक आहेत तर त्यांची भूमिका, त्यांच्या अपेक्षा आपल्याकडून वेगळी असते. तर अशी प्रत्येक लोकांच्या अपेक्षा ज्या आहेत ह्या अपेक्षांचा विचार व्यक्ती करत असते आणि त्या अपेक्षेनुसार आपल्याकडून लोकांच्या अपेक्षा काय आहेत त्या अपेक्षेनुसार व्यक्ती वर्तन करताना दिसते किंवा भूमिका करताना दिसते. त्यालाच काय म्हटलं जातं, अपेक्षित भूमिका असं म्हटलं जातं. आणि तिसरी संकल्पना यामधली आहे ती म्हणजे भूमिका संघर्ष, रोल कन्फ्लिक्ट. मग आता विविध अपेक्षित भूमिका समोर येण्याच्या अवस्थेमध्ये व्यक्तीने कोणती भूमिका स्वीकारावी असा ज्यावेळेला तिच्यासमोर पेच पडतो त्याला भूमिका संघर्ष असं म्हटलं जातं. म्हणजे इतर अनेक लोक जे आहेत ते आपल्याकडून वेगवेगळ्या अपेक्षा करत असतात की आपण असं वागलं पाहिजे, आपण असं वर्तन केलं पाहिजे, असं आपण भूमिका केली पाहिजे. मग अशा अपेक्षित ज्या भूमिका आहेत ह्या अपेक्षित भूमिका ह्या वेगवेगळ्या ज्या वेळेला असतात त्यावेळेला व्यक्तीच्या समोर आता ह्या वेगवेगळ्या भूमिकांमधली कुठली भूमिका नेमकी आपण निवडावी असा जो पेच प्रसंग त्याच्यासमोर निर्माण होतो त्यालाच काय म्हटलं जातं, भूमिका संघर्ष निर्माण होतो. यालाच भूमिका संघर्ष असं म्हटलं जातं. म्हणजे काय की आईवडिलांची आपल्याकडून अपेक्षा वेगळी असते, त्याचबरोबरीने समाजातील लोकांची अपेक्षा आपल्याकडून वेगळी असते. मग अशा वेळेला आपण आईवडिलांच्या अपेक्षेप्रमाणे वर्तन करावं, भूमिका करावी, का समाजातील इतर लोकांच्या अपेक्षेप्रमाणे आपण वर्तन करावं. तर या संदर्भात काही वेळेला आपल्या मनामध्ये पेच निर्माण होतो, संघर्ष निर्माण होतो आणि ह्या संघर्षालाच मग काय म्हणलं जातं, भूमिका संघर्ष असं म्हटलं जातं. यामध्ये 2 किंवा अधिक अपेक्षित भूमिका एकाच वेळी स्वीकारता आपल्याला येत नाहीत. आणि मग यामध्ये काय होतं की एकाच वेळेला आपल्याला 2 किंवा 2पेक्षा अधिक अपेक्षित भूमिका ज्या आहेत त्या एकाच वेळेला आपल्याला निवडता येत नाहीत किंवा स्वीकारता येत नाहीत. तर त्यातली एकच कुठली तरी भूमिका आपल्याला करावी लागते. आलं लक्षात. आणि हा भूमिका संघर्ष हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये येतोय. आलं लक्षात. म्हणजे त्यामध्ये काय वयाची अट नाही. आता तुम्ही महाविद्यालयीन विद्यार्थी आहात, तुमच्या आयुष्यामध्ये देखील हा पेच प्रसंग पुढच्या काळामध्ये निर्माण होऊ शकतो की करिअर निवडायचं का लग्न करायचं. आलं लक्षात. करिअर करायचं की लग्न करायचं. आता ही ज्या अपेक्षित भूमिका आहेत ह्या अपेक्षित भूमिका आता प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असू शकतात. म्हणजे आईवडिलांच्या अपेक्षा वेगळ्या असतील, तुमच्या स्वतःच्या अपेक्षा वेगळ्या असतील किंवा समाजातील इतर घटकांच्या अपेक्षाही वेगळ्या असते. आणि मग अशा अनेक प्रकारच्या ज्या अपेक्षित भूमिका ज्या आहेत ह्या ज्या वेळेला तुमच्यासमोर असतील त्यावेळेला नेमकी कोणती भूमिका करावी असा पेच आपल्या मनामध्ये निर्माण होतो. यालाच भूमिका संघर्ष असं म्हटलं जातं. तर हे सगळं आपण बघितलं भूमिकेच्या बाबतीत किंवा रोल्सच्या बाबतीत. म्हणजे पहिलं जे गुणवैशिष्ट्य समूहाचं ते म्हणजे भूमिका. तर या भूमिका म्हणजे काय आपण यामध्ये बघितलं. त्याचबरोबर भूमिका संवेदन कशाला म्हणायचं, अपेक्षित भूमिका काय आहेत आणि भूमिका संघर्ष. तर हे भूमिकेच्या संदर्भातल्या 3 गोष्टी आपण महत्त्वाच्या इथे बघितलेल्या आहेत. त्यानंतर दुसरं जे वैशिष्ट्य आहे समूहाचं ते म्हणजे मानके किंवा मानदंड. मानके किंवा मानदंड यालाच इंग्लिशमध्ये नॉर्म्स असं म्हटलं जातं. तर मानके किंवा मानदंड म्हणजे काय की समूहामध्ये राहत असताना आपल्याला समूहाचे काही नियम असतात.
समूहाचे काही नियम असतात. ह्या नियमांनाच काय म्हणलं जातं, किंवा समूहातील व्यक्तींनी विशिष्ट प्रकारचं वर्तन केलं पाहिजे असे मानदंड, असे नॉर्म्स निर्माण केले जातात. सर्व समूह मानकांची निर्मिती किंवा स्थापना करतात. म्हणजे सगळेच समूह, आलं लक्षात, हे समूह मानदंडांची किंवा मानकांची निर्मिती करणारे किंवा करत असतात. मानके किंवा मानदंड म्हणजे समूह सदस्यांनी कोणत्या प्रकारचे वर्तन करावे याचे निर्धारण करणारी नियमावली होय. मानदंड किंवा मानके कशाला म्हणायचं आहे, की समूह सदस्यांनी कोणत्या प्रकारचं वर्तन करावं याचे निर्धारण करणारी, याची निश्चिती करणारी ती नियमावली असते. ही मानके किंवा हे मानदंड समूहाने स्वीकारलेले असतात. ही मानके समूहाने स्वीकारलेली असतात. या मानकांचा समूह सदस्यांच्या वर्तनावर खूपच प्रभाव पडत असतो. या मानकांचा किंवा मानदंडांचा समूहातील सदस्यांवर खूपच प्रभाव पडत असतो, कारण त्यांना या मानदंडाप्रमाणे आपलं वर्तन जे आहे ते करायचं असतं. विविध समूह, समाजसंस्था यांची भिन्न मानके असतात. मग आता जसं समूह बदलतील, संघटना बदलतील, तसं काय होणार आहे, त्यांचे मानदंड, त्यांची मानके देखील बदलणार आहेत. त्यामुळं प्रत्येक समूहाची मानदंड हे वेगळे असतात किंवा भिन्न असतात असं आपल्याला बघता येईल. मानके समूह वर्तन निर्धारित करतात. हे मानदंड काय करत असतात, की ते समूहातील लोक कुठल्या प्रकारचं वर्तन करतील याचं निर्धारण किंवा याची निश्चिती करण्याचं ते काम करत असतात. यातील सर्वसामान्य मानक म्हणजे निष्पादन मानक. आता ह्या मानकांचे काही प्रकार इथे केलेले आहेत. तर त्यातलं पहिलं जे मानक आहे ते म्हणजे निष्पादन मानक. निष्पादन मानक म्हणजे काय, तुम्ही परफॉर्मन्स काय करणं गरजेचं आहे, तुम्ही कृती कार्यक्रम नेमकं इथं काय करणं गरजेचं आहे. तर या संदर्भात काही नियम घातलेले असतात, त्यांनाच निष्पादन मानक असं म्हटलं जातं. या निष्पादन मानकाच्या आधारे सदस्य किती काम करतात, निष्पत्तीची पातळी कोणती, काम कसे केले जाईल, कामाची योग्य पातळी कोणती हे निश्चित होते. ह्या निष्पादन मानदंडाच्या आधारे काय केलं जातं, की सदस्यांनी किती काम केलं पाहिजे, त्यानंतर त्यांचं जे निष्पादन आहे ते किती पातळीचं असलं पाहिजे, काम कसं केलं पाहिजे, काम करण्याची जी पद्धत आहे ती कोणती असली पाहिजे, आणि कामाची योग्य पातळी नेमकी कोणती असली पाहिजे, हे सगळं ह्या निष्पादन मानकांच्या आधारे निश्चित केलं जातं. आणि या निष्पादन मानकांच्या आधारेच त्या समूहातील कर्मचारी जे आहेत किंवा जे लोक आहेत ते काम करताना आपल्याला दिसतात. ही मानके खूप शक्तिशाली असतात. हे जे मानदंड असतात किंवा मानके असतात ही कशी असतात, खूपच शक्तिशाली असतात आणि याद्वारे निष्पादनात सुधारणा केली जाते. आणि मग ह्या मानदंडांच्यामुळे, ह्या निष्पादन मानदंडांच्यामुळे काय केलं जातं, जे निष्पादन आहे म्हणजे जो परफॉर्मन्स आहे त्या लोकांचा समूहातील तो वाढवला जातो किंवा त्याच्यामध्ये सुधारणा केली जाते. तसेच व्यक्तिगत प्रेरणेची निश्चिती होते. आणि मग ह्या निष्पादन मानदंडांच्या आधारेच काय केलं जातं, व्यक्तीला किंवा समूहातील त्या व्यक्तीला प्रेरणा देण्याचं काम केलं जातं. इतर मानकांमध्ये पेहराव मानके, म्हणजे आता हे झालं निष्पादन मानक एक प्रकार. त्यानंतर दुसरा मानकाचा प्रकार आहे तो म्हणजे पेहराव मानके. म्हणजे काय, की समूहामध्ये आल्यानंतर तुम्ही तुमचा पेहराव कसा असला पाहिजे, त्यासाठी ड्रेस कोड असतो. काही कंपन्यांमध्ये ड्रेस कोड असतो, आपल्याला माहिती आहे. आपल्या कॉलेजमध्ये देखील विद्यार्थ्यांना ड्रेस कोड आहे, आलं लक्षात. आणि मग विशिष्ट समूहामध्ये ज्यावेळी तुम्ही येत आहे त्यावेळेला तुमचा ड्रेस कोड कुठला असावा हा पेहरावाच्या संदर्भातला मानदंड देखील निश्चित होत असतो. त्यानंतर हे मानदंड काही न बोलता अलिखित नियम देखील असतात. म्हणजे काही वेळा हे मानदंड कसे असतात, अलिखित स्वरूपाचे असतात किंवा ते जास्त करून बाहेर प्रदर्शित केले जात नाही. त्यानंतर सामाजिक योजनेची मानके. आता सामाजिक योजनेची मानके म्हणजे काय, तर कुणासोबत जेवावे, नोकरीवर असताना आणि नसताना मैत्री करणे वगैरे. तर हे जे आहेत ते सामाजिक योजना ज्या आहेत की म्हणजे हे सामाजिक गोष्टींच्या संदर्भात ही मानदंड असतात, की कोणासोबत जेवायला बसायचं आहे, त्यानंतर नोकरीवर असताना आणि नसताना कुणाशी मैत्री करायची आहे, आलं लक्षात, किंवा करायची मैत्री किंवा नाही करायची. तर या संदर्भातले मानदंड असतात. त्यानंतर संसाधन वाटपाची मानके. संसाधन वाटपाची मानके म्हणजे काय, की जे तिथली रिसोर्सेस आहेत त्या समूहामधले, त्या कंपनीमधले, त्या कारखान्यामधले, तर त्यांचं वाटप कसं करायचं आहे. म्हणजे कठीण कामाचं वाटप कसं करायचं आहे, ते काम कुणी करायचं. संसाधनाचं वाटप म्हणजे उदाहरणार्थ पगार किती द्यायचा आहे, कसा द्यायचा आहे. उपकरणांचं वाटप, लक्षात, कोणी कुठलं उपकरण वापरायचं आहे. तर या संदर्भातले सगळे मानदंड इथं निश्चित केले जातात. म्हणजेच काय, हे जे मानदंड आहेत हे मानदंड व्यक्तीनं समूहामध्ये असताना कुठल्या प्रकारचं वर्तन कसं करायचं आहे याची एक प्रकारची नियमावली ती असते. आणि ह्या नियमानुसारच त्यांनी काम करणं गरजेचं असतं किंवा अपेक्षित असतं. ठीक आहे. आणि मग ही मानदंड वेगवेगळ्या कामासंदर्भात, वेगवेगळ्या गोष्टींच्या संदर्भात वेगवेगळे असतात असं आपण इथं बघितलेलं आहे.
आता या मानदंडाच्या संदर्भात काही संकल्पना आहेत. त्यामध्ये पहिली जी संकल्पना आहे ती म्हणजे अनुवर्तन. पहिली संकल्पना काय आहे? अनुवर्तन. त्यालाच इंग्लिशमध्ये कन्फर्मिटी असं म्हटलं जातं. अनुवर्तन, कन्फर्मिटी. आता अनुवर्तन कशाला म्हणायचं? तर समूहाच्या मानकांशी किंवा मानदंडांशी जुळवून घेण्यासाठी व्यक्तीने केलेल्या वर्तनातील समायोजनास अनुवर्तन असं म्हटलं जातं. अनुवर्तन म्हणजे काय? समायोजित वर्तन किंवा जुळवून घेणारं वर्तन. आता हे कशाशी जुळवून घेतलं जातं अनुवर्तन? तर समूहाच्या मानदंडांशी किंवा समूहाच्या मानकांशी जुळवून घेण्यासाठी व्यक्तीने केलेल्या वर्तनातील समायोजनास अनुवर्तन असं म्हटलं जातं. म्हणजे मानदंडांच्या अनुरूप असं जे वर्तन व्यक्तीकडून केलं जातं त्यासाठी स्वतःच्या वर्तनामध्ये जे समायोजन केलं जातं त्यालाच काय म्हटलं जातं? अनुवर्तन असं म्हटलं जातं. समूहातील सदस्य म्हणून आपल्याला स्वीकारले जावे असे सर्वांना वाटत असते. आलं लक्षात? मग समूहातील सदस्य म्हणजे आपण एखाद्या समूहाचा सदस्य आहोत याचा अर्थ काय की त्या समूहातील इतर लोकांनी आपल्याला तिथं समूहाचा सदस्य म्हणून स्वीकारलं पाहिजे असं प्रत्येकाला वाटत असतं. त्यामुळे व्यक्ती समूहाचे मानदंड स्वीकारण्याचा प्रयत्न करते. आलं लक्षात? आणि त्यामुळे व्यक्ती काय करते की त्या समूहाचं मानदंड स्वीकारण्याचा प्रयत्न करते. समूहाचे मानदंड स्वीकारण्यासाठी आणि व्यक्तीच्या अभिवृत्ती व वर्तनामध्ये बदल करण्यासाठी समूहाचा दबाव असतो. समूहाचे मानदंड स्वीकार म्हणजे समूहातील सदस्य ज्यावेळी तुम्ही होत आहे त्यावेळी तुमच्यावर तसा दबाव असतोय. काय दबाव असतोय? की तुम्ही समूहाचे मानदंड स्वीकारले पाहिजेत. त्याचबरोबरीनं तुमच्या अभिवृत्ती आणि वर्तनामध्ये तुम्ही बदल केले पाहिजेत आणि समूहाचे मानदंड ज्याप्रमाणे आहेत त्याप्रमाणे तुम्ही अनुवर्तन केलं पाहिजे असा दबाव त्या समूहाचा सदस्यांवर असतो. मानदंडाशी जुळवून घेण्याचे अनेक कारणे आहेत. एक म्हणजे समूहाची सर्वानुमती. मानदंडाशी जुळवून घेण्याची अनेक कारणे आहेत. यामध्ये समूहाची सर्वानुमती हे महत्त्वाचं आहे. तर ह्या समूहाची सर्वानुमतीसाठी काय केलं जातं की मानदंडाशी जुळवून घेण्यासाठी अनुवर्तन जे ते केलं जातं. म्हणजे आपल्याला मान्यता मिळावी हे त्या व्यक्तीचं महत्त्वाचं उद्दिष्ट असतं. यासाठी मानदंडाशी जुळवून घेतले जाते. समूहाची सर्वानुमती मिळण्यासाठी मानदंडांशी जुळवून घेतलं जातं. तसेच इतरांशी अर्थपूर्ण सामाजिक संबंध विकसित करण्यासाठी देखील अनुवर्तन केलं जातं. अनुवर्तन जे ते कशासाठी केलं जातं म्हणजे मानदंडांशी जुळवून कशासाठी घेतलं जातं? समूहाची सर्वानुमती मिळवण्यासाठी. दुसरं म्हणजे इतर व्यक्तींशी समूहातील इतर व्यक्तींशी अर्थपूर्ण सामाजिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी किंवा विकसित करण्यासाठी आणि स्वसंकल्पना उचित ठेवण्यासाठी. स्वसंकल्पना उचित ठेवण्यासाठी म्हणजे स्वतःचं जे मत आहे स्वतःबद्दलचं ती स्वसंकल्पना उचित ठेवण्यासाठी, स्वआदर वाढवण्यासाठी, सेल्फ रिस्पेक्ट वाढवण्यासाठी काय केलं जातं? हे अनुवर्तन जे आहे ते अनुवर्तन केलं जातं आणि मानदंडांशी जुळवून घेतलं जातं. तर ह्याला म्हणायचं आहे अनुवर्तन. त्यानंतर दुसरी संकल्पना याच्याची संदर्भातला आहे ती म्हणजे संदर्भ समूह, रेफरन्स ग्रुप्स. संदर्भ समूह म्हणजेच काय? रेफरन्स ग्रुप्स. व्यक्ती सर्व समूहाच्या दबावाशी जुळवून घेते का? व्यक्ती सर्व समूहाच्या दबावाशी जुळवून घेते का? याचे उत्तर नाही असे आहे. म्हणजेच काय की समूहाचा दबाव जरी व्यक्तीवर असला अनुवर्तन करण्यासाठी तरी देखील सर्वच व्यक्ती ह्या समूहाच्या दबावाला जुळवून घेतात का? तर याचं उत्तर नाही असं आहे. कारण व्यक्ती अनेक कारणांनी समूहाचे सदस्य असते आणि विविध समूहाचे मानदंड विविध स्वरूपाचे असतात. लक्षात? म्हणजे एकच व्यक्ती अनेक समूहाचे सदस्य असते म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या समूहांचे ते सदस्य असते आणि विविध समूहाचे मानदंड जे असतात ते विविध प्रकारचे विविध स्वरूपाचे असतात. तसेच काही वेळेस ते विरोधात्मक देखील असतात. मग ज्यावेळेला एकच व्यक्ती अनेक संघटनांचे अनेक समूहांचे सदस्य असते त्यावेळेला प्रत्येक संघटनेचे मानदंड वेगळे असतात आणि त्यामुळे त्या व्यक्तीला वेगवेगळ्या समूहाचे मानदंड स्वीकारता येणं थोडं अवघड जातं. त्याचबरोबरीनं काही वेळेला काय असतं की ज्यावेळेला व्यक्ती दोन समूहांचे सदस्य असते त्यावेळेला त्या दोन समूहांचे मानदंड एकमेकांपेक्षा विरोधी असण्याची शक्यता असते आणि मग असे विरोधात्मक मानदंड स्वीकारता येणं त्या व्यक्तीला जमत नाही. अशा वेळी व्यक्ती महत्त्वाच्या समूहाच्या मानदंडांशी काय करते? जुळवून घेण्याचा प्रयत्न करते. मग व्यक्ती काय करते? ज्या वेळेला दोन समूहाचे मानदंड एकमेकांपेक्षा विरोधी असतात त्यावेळेला महत्त्वाचा समूह कोणता आहे, त्या व्यक्तीसाठी महत्त्वाचा समूह कोणता आहे, आवश्यक समूह कोणता आहे, त्या समूहाच्या मानदंडांची व्यक्ती जुळवून घेण्याचा प्रयत्न करते. या उलट दुसरे जे मानदंड आहे दुसऱ्या समूहाचा मानदंड आहेत त्यांच्याशी ती जुळवून घेत नाही किंवा त्या मानदंडांना फॉलो करणं तिला जमत नाही.
आणि मग या महत्त्वाच्या समूहांनाच काय म्हटलं जातं, संदर्भ समूह म्हटलं जातं. संदर्भ समूह कशाला म्हटलं जातं, ज्या वेळेला व्यक्तीसमोर दोन समूहाची सदस्य असते आणि ह्या दोन्ही समूहाचे मानदंड एकमेकाच्या विरोधी असतात, अशा वेळेला व्यक्ती तिला आवश्यक वाटणाऱ्या, तिला महत्त्वाच्या वाटणाऱ्या संघटनेच्या मानदंडांशी जुळवून घेते आणि मग या समूहाला, महत्त्वाच्या समूहालाच काय म्हटलं जातं, संदर्भ समूह असं म्हटलं जातं. यामध्ये व्यक्तीला इतर सदस्यांची ओळख असते आणि ते स्वतःला त्या समूहाचा सदस्य मानतात. या जे संदर्भ समूह असतात, या संदर्भ समूहामध्ये व्यक्तीला इतर सदस्यांची ओळख असते आणि ते स्वतःला त्या समूहाचा सदस्य मानत असतात. त्याचबरोबरीनं इतर सदस्य त्यांना महत्त्वाचे वाटतात. त्या समूहातील सदस्य त्या व्यक्तीला महत्त्वाचे वाटत असतात आणि म्हणूनच ती त्या समूहाला जास्त महत्त्व देत असते. एकंदरीत सर्व समूह त्यांच्या सदस्यांवर समान जुळवून घेण्यासाठी दबाव टाकू शकत नाही. एकंदरीत इथं आपल्याला काय म्हणायचं आहे की सर्वच समूह त्यांच्या सदस्यांवर त्यांना जुळवून घेण्यासाठी, म्हणजे समान पद्धतीनं किंवा सारख्याच पद्धतीनं सारख्याच प्रमाणात जुळवून घेण्यासाठी दबाव टाकू शकत नाहीत. हे इथं आपल्याला बघायचं आहे किंवा हे आपण इथं बघितलेलं आहे. त्यानंतर तिसरी जी संकल्पना आहे ह्या मानदंडांच्या संदर्भात ती म्हणजे विचलित कार्यस्थळ वर्तन. विचलित कार्यस्थळ वर्तन. आता विचलित कार्यस्थळ वर्तन म्हणजेच काय बघा, की जे ऐच्छिक वर्तन संघटनेच्या महत्त्वाच्या मानदंडांचे उल्लंघन करते आणि संघटना किंवा त्यांच्या सदस्यांच्या हिताला धोका पोचवणारे असते, त्यालाच विचलित कार्यस्थळ वर्तन किंवा समाजविरोधी वर्तन म्हटलं जातं. आता विचलित कार्यस्थळ वर्तन म्हणजे काय, की जे वर्तन समूहाच्या मानदंडांच्या विरोधी वर्तन असतं, आलं लक्षात, किंवा समूहाच्या महत्त्वाच्या मानदंडांचं उल्लंघन करणारं वर्तन असतं आणि त्यामुळं संघटना आणि त्यांच्या सदस्यांना धोका पोचतं, त्या वर्तनाला विचलित कार्यस्थळ वर्तन असं म्हटलं जातं किंवा त्यालाच समाजविरोधी वर्तन देखील म्हटलं जातं. संघटनेचे सदस्य जेव्हा वैफल्यग्रस्त होतात, संघटनेचे सदस्य जेव्हा फ्रस्ट्रेशनमध्ये येतात किंवा नेता जेव्हा हुकुमशाही वर्तन करतो, सदस्य आणि नेता यांचे विचार पटत नसतील तर विचलित वर्तन घडते. आता हे विचलित कार्यस्थळ वर्तन का घडतं, तर एक म्हणजे संघटनेचे सदस्य वैफल्यग्रस्त असतील, त्यांच्या गरजा, त्यांच्या इच्छा तिथं पूर्ण होत नसतील, त्यामुळे तो सदस्य वैफल्यग्रस्त झालेला असतो, त्यामुळे तो काय करतो की विचलित कार्यस्थळ वर्तन करतो, म्हणजेच काय, समूहाच्या मानदंडाचं उल्लंघन करणारं वर्तन करतो. तसेच जेव्हा नेता जो आहे त्या समूहाचा नेता ज्यावेळेला हुकुमशाही वर्तन करत असतो किंवा हुकुमशाहीवादी असतो, त्यावेळेला काय करत असतो, तो इतरांच्यावर अन्याय करण्याची शक्यता असते किंवा दुसऱ्यांना स्वातंत्र्य न देण्याचं काम करत असतो आणि अशामुळे देखील ते सदस्य जे असतात ते त्या समूहाचं मानदंड जे आहेत ते उल्लंघन करण्याचा प्रयत्न करतात किंवा मानदंडांचं उल्लंघन करणारं वर्तन ते करतात. त्याचबरोबरीनं सदस्य आणि नेता यांचं ज्यावेळेला जर विचार पटत नसतील, समूहातील सदस्य आणि नेता यांचं जर विचार पटत नसतील, तर मग त्या सदस्यांकडून काय होतं की हे मानदंडांचं उल्लंघन करणारं जे वर्तन आहे त्यालाच विचलित कार्यस्थळ वर्तन आहे ते होताना आपल्याला दिसतं. याबरोबरच इतर अनेक कारणांनी विचलित कार्यस्थळ वर्तन घडत असतं आणि मग ही जी कारणं आहेत या कारणांव्यतिरिक्त इतर अनेक कारणांमुळं विचलित कार्यस्थळ वर्तन घडू शकतं किंवा मानदंडांचं उल्लंघन करणारं वर्तन घडू शकतं. तर आता आपण समूहाच्या गुणवैशिष्ट्यांमध्ये 2 गुणवैशिष्ट्ये बघितलेले आहेत या लेक्चरमध्ये. एक म्हणजे भूमिका आणि दुसरं म्हणजे मानके किंवा मानदंड. यानंतर जी 2 जी गुणवैशिष्ट्ये ते आपण पुढच्या लेक्चरला बघूया. थँक्यू.